हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजची आपली व्हिडिओ ही फायनल समर हार्वेस्ट 2025ची आहे. आणि आता ऑलमोस्ट इकडे ऑक्टोबरला ऑटम चालू झाले आहे UK मध्ये. तर हे माझे फायनल हार्वेस्टिंग आहे, जे मला व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स भेटले आहेत ते मी आज तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हे माझं ऑलमोस्ट तीन सीडलिंगचे टोमॅटो झाड होते आणि हे मी सध्या ग्रीनच काढत आहे, कारण की ऑलमोस्ट रेडी आहे हार्वेस्ट करण्यासाठी. तर मी हे काउंटर टॉपवर ठेवून दिस विल बी रायपन नाईसली. सो आय एम जस्ट टेकिंग आउट द ग्रीन वन्स अँड ॲक्च्युअल रॉ वन्स आर स्टील ऑन द प्लांट. तर ते मी तसंच ठेवणार आहे, ते मी नाही कापून घेत आहे. तर त्याची तुम्ही चटणी वगैरे असं काहीतरी करू शकता. त्याच्यानंतर हे सेकंड प्लांट माझं कुकुंबरचं प्लांट आहे. हे मी पण 2 सीडमध्येच आलेले, मी किंवा 3 किंवा 4 असे लावलेले, पण 2 सीडलिंग्सलाच चांगली वेल आली. आणि बाय मस्त असे बेबी कुकुंबर्स आहेत, ते स्नॅकिंगवाले आहेत व्हरायटी. आणि अजून एक रेडी होती तिकडे, ही बघा, ही एक प्रॉपर ॲक्च्युअल साईजमध्ये आली आहे. तर असे ही एका वेलला मला 3 किंवा 4 कुकुंबर होते आणि अजून रेडी होत होते. त्यामुळे जे लास्टवाली होती ती मी काढली नव्हती, कारण की ती अजून ऑलमोस्ट राईप नाही झालेली. तर मी अजून विदिन 2 डेजमध्ये मी ती काढून घेईन. तर असे मला 2 कुकुंबर भेटले. त्याच्यानंतर हे मी हरभऱ्याचं झाड लावलेलं एकच. तर त्याच्यात मला असं एक छोटंसं भेटलं, पण ते ॲक्च्युली रेडी नव्हतं, पण मी जस्ट एक ट्राय केलेली, पण हे छान आलेलं. तर पुढच्या वर्षी हे मी 2 किंवा 3 कुंडीमध्ये लावून घेईन मस्त. त्याच्यानंतर हे बीटरूटचं झाड आहे. हे पण मी फर्स्ट इयरच ट्राय केलं आहे, कारण की मागच्या वर्षी मी लावलेलं तर आलेलं नव्हतं. तर यावर्षी मी 2 कंटेनरमध्ये लावलेलं. आणि प्रॉब्लेम झाला की मी एक सीडमध्ये गॅप नाही दिलेला, त्याच्यामुळे हे 2-2 असे बीट्स एकत्र आलेले. बट आय वॉज ऑलमोस्ट सॅटिस्फाईड बिकॉज दिस वॉज माय फर्स्ट ट्रायल अँड मस्त आलेले हे मला. किमान मला वाटते 5-6 मला बीट्स असे भेटलेच होते छान 2 कंटेनर, आणि हे हॉरिझॉन्टल कंटेनर्स होते. तर मेक शुअर करा जेव्हा तुम्ही हे लावतील तर हे ॲटलिस्ट 5 थोडं 5 जेव्हा तुम्ही पूर्ण एक हात असं ठेवतील तसं तेवढा इंचचा गॅप ठेवून तुम्ही सीड्स लावा कुंडीमध्ये, मग ते चांगले येतील असं. आणि सॉईल पण मॉइस्ट ठेवा. तर हे छान असे छोटेवाले आलेले. दे वर स्वीट अँड इवन द लीव्स आय हॅव मेड अ डिश आउट ऑफ इट, दॅट आय विल शेअर इन माय शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. आणि हे मस्त आलेले, हे तुम्ही बघू शकता. हे असं एवढं काही वाईट नाही आलेलं. माझा फर्स्ट ट्रायल होता तो. आय वॉज ऑलमोस्ट हॅपी फॉर वॉट आय एम गेटिंग. तर बीटरूटचं मी हमसही केलेलं आणि त्याच्या लीव्सची मी एक छान भाजी केली आहे, तेही मी शेअर करीन माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये. तर असे मी ऑलमोस्ट मला वाटते किमान 5 किंवा 6 बीट्स मी काढून घेतलेले. आणि हे तुम्ही ऑटमला लावू शकता. मेक शुअर करा की फ्रॉस्ट किंवा स्नोच्या टायमाला हे तुम्ही अवॉइडच करा. आणि सॉईल मॉइस्ट ठेवत जा. तर ह्याच्याने छान तुम्हाला असे मस्त बीट्स भेटतील. आणि हे शॅलेट्स आहेत जे मी ट्राय केलेले, हेही असे एवढे चांगले नाही आले, पण याचे मला मी ग्रीन्स कट करून घेत होती फॉर नूडल्स किंवा कुठल्याही चायनीज रेसिपीसाठी मी असं काढून घेत होती. तर हे असे छोटे छोटे शॅलेट्स आलेले. तर मेक शुअर तुम्ही हे करा की हेही असे थोडे एक सीड्स किमान 2 ते 3 इंच लांब असं प्लांट करा आणि छान हॉरिझॉन्टल आणि डीप कंटेनरमध्ये घ्या. तर हे मस्त येतील. आणि नंतर मग हे माझे पटॅटोज आहेत. हे बेबी पटॅटो व्हरायटी आहे. हे मी दरवर्षी लावते आणि दरवर्षी मला चांगले सक्सेस करून देतात. आणि हे एकच कंटेनर आहे ज्याच्यात मी व्यवस्थित लावते. आणि हे मस्त असं मला वाटते 10 ते 12 इंच डीप आहे. स्क्वेअरवालं पॉट आहे हे. आणि ह्याच्यात मी 4 किंवा 5 प्लांट्स असे लावलेले, जे छान पोटॅटो झाले. तर हे 3 to 4 मंथ्समध्ये छान येऊन जातात. तर हे ऑल ऑफ द सीझन तुम्हाला हे देतात हे. तर आता मी हे कट केले आणि मी जेव्हा हे काढले त्याच्यानंतर मी अजूनही वेगळे दुसरे अजून लावलेले. तर जेव्हा तुमच्याकडे पोटॅटोज असतील ज्याचे बर्ड्स आले असतील तर तुम्ही ते लावून घ्या, पण मेक शुअर करा की डीप लावा तुम्ही ह्याच्यामध्ये मातीमध्ये. तर पहा किती मस्त हे बेबी पोटॅटो झालेले. मस्त मला यावेळी हार्वेस्ट भेटली. तसे माझे कांदे, बीट्स आणि पोटॅटो काढले. त्याच्यानंतर हे मी मिंट लावलेलं कंटेनरमध्ये. हेही एवढं मस्त बुकेसारखं छान असं राऊंड शेपमध्ये हे आलेले. तर ह्याचे मी काय करते, वरची जी फांदी तीच काढून घेते, कारण की मग साईडने शूट्स येतात आणि मग हे छान असं बुकेसारखं तुम्हाला तुमच्या पॉटमध्ये दिसतं. तर जस्ट
टिप म्हणून की हे तुम्ही पॉटमध्येच लावा, कारण की जर तुम्ही हे बॅकयार्डमध्ये किंवा गार्डनमध्ये असं प्रॉपर सॉईलमध्ये लावलं तर एकदम स्प्रेड होऊन जातं. त्याच्यानंतर ही मेथी मी लावते, थंडीत लावते, मी समरमध्येही लावते. ते मी ऑलरेडी थोडी काढून घेतलेली मेथी पराठेसाठी, तर मी उरलेली काढलेले ते दाखवते. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी मी फर्स्ट टाईम ट्राय केली. ही एवढी चांगली मला सक्सेस नाही आली, पण तरी मला 1-2 असे छोटे छोटे स्ट्रॉबेरी भेटलेले. तर यांनाही चांगलं मोठं कंटेनर लागतं, पण मी जस्ट फर्स्ट टाईम हे ट्राय केलेलं. त्याच्यानंतर हे पेपरचं प्लांट आहे, जे मी विंडो साईडमध्ये एक्सपेरिमेंट केलेलं आहे, पण मस्त आलेलं आहे. तर अशी माझी स्मॉल हार्वेस्टिंग होपफुली तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज लाईक करा आणि तुम्हीही प्लांट करा तुमच्या छोट्या जागेमध्ये सुद्धा. तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.